अल्ल्याड पल्ल्याड हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी नवीन होता आणि खूपच वेगळा होता. कारण की एक फर्स्ट फिल्म जेव्हा तुम्हाला मिळते ॲज अन आर्टिस्ट, खूप स्वप्न तुम्ही बघितलेले असतात जेव्हा तुम्ही या फील्डमध्ये उतरतात. किंवा मला वाटतं की मला खूप अर्ली हा फिल्म मिळाला. कारण की ह्या इंडस्ट्रीकडे मी जसं बघणं सुरू केलं होतं, आय थिंक मी 10th नंतर, आता मी 12thमध्ये गेलो आणि 10thपासून मी थोडंसं फोकस करायला लागलो. कारण की 10th नंतर तुम्हाला सुट्ट्या असतात 2 महिने, तर त्याच्यात रताळ्यासारखं बसण्यापेक्षा मला वाटतं की काहीतरी केलेलं जास्त बरं. तर त्यामुळे मला वाटलं की एक जो असं म्हणतात ना लोक, की पॅशनला जेव्हा तुम्ही पुढाकार देतात तेव्हा तो काहीतरी तुम्ही त्याला शेप देऊ शकतात. सो मला वाटतं की मी ते ट्राय करायला सुरू केलं होतं 10वी नंतर. आणि मग हळूहळू त्याची लिंक लागत गेली आणि मग मला वाटतं मी ॲक्ट प्लॅनेट आणि प्रीतम सरांची माझी भेट झाली आणि त्यानंतर मला हा फिल्म मिळाला. पण तरी मला वाटतं खूप एक अर्ली स्टार्ट माझ्यासाठी हा होता. आणि ऑब्व्हियसली मी स्वतःला लकी मानतो की खूप मोठ्या प्रोजेक्टमध्ये मला काम मिळालं आहे. कारण की जेव्हा पण एक नवीन आर्टिस्ट असतो त्याला इतका मोठा प्रोजेक्ट लगेच मिळणं ही सोपी गोष्ट नाही. इतक्या मोठ्या स्टारकास्टसोबत स्क्रीन शेअर करणं ही पण सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्यातल्या त्यात चांगलं परफॉर्म करणं ही खूप मोठं परफॉर्मन्स प्रेशर असतं. नॉट जस्ट डिरेक्टर्सचं, नॉट जस्ट तुमचं को ॲक्टर्सचं, पण आय थिंक पूर्ण महाराष्ट्राचं. कारण की अख्खं महाराष्ट्र तुम्हाला सिल्वर स्क्रीनवरती बघणार आहे, तुम्हाला जज करणार आहे, तुमच्यावरती कमेंट्स पास ऑन करणार आहे की तुम्ही काय केलं, कसं केलं. सो आय थिंक ही खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता आणि ह्याच्यात सगळेच इमोशन्स जुडलेले होते. कारण की मी तेवढाच खुश होतो की मला हा प्रोजेक्ट मिळाला आहे, तेवढंच माझ्यावरती प्रेशर होतं की मला हे करायचं आहे. त्यातल्या त्यात माझे डॅड पण ह्याच्यात प्रोडक्शनमध्ये पार्ट घेतलेलं आहे, तर तो एक प्रेशर होता की आपला फिल्म कसा वर्क करेल. तेच नाही तर को ॲक्टर्सला माझं परफॉर्मन्स कसं वाटेल, की मी एक नवीन आर्टिस्ट आहे आणि मला एक चान्स मिळाला आहे, त्यांना कसं वाटेल. नॉट जस्ट दॅट, तर इमोशन्स खूप सारे जुडलेले होते की आता हा प्रोजेक्ट संपला आहे, त्याच्यानंतरचे वेगळेच इमोशन्स असतात. त्यानंतर एक टीम बॉन्डिंग जो तयार होतो त्याचं वेगळेच इमोशन्स असतात. आणि ऑब्व्हियसली कुठे ना कुठे ही गोष्ट डोक्यात असतेच की पुढे काय होईल. समजा आता हा आपला एक प्रोजेक्ट झाला अल्ल्याड पल्ल्याड, ह्याच्यानंतर आयुष्यात पुढे काय होईल ही गोष्ट ध्यानात आणि मनात असतेच की काय होईल, कसं जाईल किंवा काय होईल. सो ती एक गोष्ट पण होती. तर मला वाटतं की सगळ्यात पहिले आमचा रांगडा नाचचा शूट लावला होता. त्याच्यामुळे मी खुश होतो जास्त. कारण कसं असतं, जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम कॅमेरा फेस करतात तर मला वाटतं की जिथे तुम्ही खूप कॉन्फिडंट असाल ती गोष्ट जर पहिले झाली तर तुमच्यासाठी फायदेमंद असतं. सो जेव्हा मला माहिती पडलं की शेड्यूल जनरली असं होतं की डान्सचा शेड्यूल नंतर असतो, पण आपल्या ह्याच्यात उलटं झालं की डान्सचा शेड्यूल पहिले होता आणि तो पुण्यातच शूट झाला होता. तर तिथे मी फुल कॉन्फिडन्सनी गेलो होतो की कमॉन करूच शकतो आपण. आणि मला वाटतं ती एनर्जी वगैरे ती सगळी दिसतीच आहे आपल्या डान्समध्ये. त्याला म्हणजे ऑडियन्स प्रेक्षकांनी प्रेम पण भरपूर दिला आहे. 1 मिलियन व्ह्यूज आमच्या 8 दिवसातच क्रॉस झाले होते. आणि स्पेशली लोकांना माझी एनर्जी आवडली आणि ही खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि सेटवरती ही लोक एक दुसऱ्याला विचारत होते की हा कोण आहे, हा कोण आहे. तर जेव्हा आपल्याला ही गोष्ट ऐकायला येतात किंवा आपल्याला माहिती पडतं की असं असं घडतं आहे, तर म्हणजे जो इतक्या वर्षापासून आपण जो विचार केला होता की कधी माझ्या आयुष्यात असं होईल ॲज अन आर्टिस्ट, ते सगळं आपण जेव्हा जगतो ती एक म्हणजे ती फिलिंग अनएक्सप्लेनेबल आहे. ती मला वाटतं की कोणालाच तुम्ही कधी एक्सप्लेन करू शकत नाही. आणि ते ज्यांनी फील केलं आहे तोच समजू शकतो की मी काय फील करतो आहे. आणि ज्याला जेन्युअनली म्हणजे खूप 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 इच्छा असेल की, आणि त्यांनी तेवढी मेहनत घेतली असेल की भाई मला हे करायचंच आहे, तेव्हा जे ते मिळतं ना, त्याची ती अनएक्सप्लेनेटरी फिलिंग आहे. सगळ्यात बेसिक गोष्ट जी तुम्हाला ॲज अ ॲक्टर इम्प्लिमेंट करायला लागेल की आपण काय वेगळं शोधू शकतो ह्या कॅरेक्टरसाठी. कारण की तेव्हाच जाऊन लोक त्या कॅरेक्टरकडे बघतील. जसं आपल्या फिल्ममध्ये चेलुषा आहे, त्याच्याकडे का लोक वेगळ्या अँगलनी बघतायत, कारण की त्यांनी काहीतरी वेगळं केलं आहे, आपल्या डायरेक्टरनी काहीतरी वेगळं त्याच्यात कॅरेक्टरमध्ये आणलं आहे. सो मला वाटतं की सगळ्यात आधी तर आपल्याला तेच शोधायला लागेल की वेगळं तुम्ही काय देऊ शकतात, आणि असं वेगळं ज्याच्याने ऑडियन्स तुमच्याकडे बघेल आणि ऑडियन्सला म्हणेल हां ये इसमें अलग आहे, किंवा हे काहीतरी वेगळं आहे आणि नवीन असूनही हे केलं. म्हणजे ही बेसिक गोष्ट आहे. आणि तेवढंच नाही तर मला वाटतं आफ्टर फिल्म जेव्हा तुमची फिल्म रिलीज होते त्याच्यानंतर तुमची खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते की ऑडियन्ससोबत इंटरॅक्शन करणं किंवा ऑडियन्सला
त्यांच्यामुळे आपण चालतोय. कारण की जोपर्यंत ते तुम्हाला एक्सेप्ट करून घेणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही इंडस्ट्रीमध्ये. सो सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ऑडियन्सला खुश बघणं किंवा ऑडियन्सनी खुश राहावं आपल्यामुळे. सो जेव्हा पण आम्ही प्रमोशनला जातो किंवा कुठेही जातो तर त्यांच्यासोबत रिस्पेक्टफुली वागणं, त्यांना प्रॉपर रिस्पेक्ट देणं, त्यांच्याशी नीट बोलणं, त्यांच्याशी व्यवहार कसं करणं, हे सगळे गोष्टी खूप म्हणजे बेसिक आहेत कोणत्याही आर्टिस्टसाठी. आणि मी तर म्हणतो आर्टिस्टसाठी पण नाही, कोणत्याही माणसासाठी ही खूप बेसिक गोष्ट आहे की तुम्ही सगळ्यांना इक्वल मानून चालावं. सो आय थिंक दॅट इज द रिस्पॉन्स. ॲज अ न्यू आर्टिस्ट मी काय करायचो की मी सगळ्यांना ऑब्झर्व करायचो. सगळ्यात आधी मी मकरंद सरांना ऑब्झर्व करायचो की हे सेटवरती कसे आहेत, बरोबर. त्याच्यानंतर मी सक्षमला ऑब्झर्व केलं, मग गौरवला ऑब्झर्व केलं, मग त्याच्यानंतर अनुष्कालाही मी बघत होतो की हे लोक सेटवरती कसे राहत आहेत. म्हणजे ॲज अ आर्टिस्ट ह्यांना इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर हे म्हणजे काय काय गोष्टी करतायत किंवा हे काय करतायत, मग ते सगळे मी ऑब्झर्व करत होतो. आणि काय होतं की ॲज अ नवीन आर्टिस्ट ना सगळे तुम्हाला बघत असतात की हा कसा मुलगा आहे, ह्याला पुढे काम द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे. हा जजमेंट जो आहे ना हा तुमच्या फर्स्ट प्रोजेक्टपासूनच सुरू होऊन जातो. आणि ऑब्व्हियसली सगळ्यांचं तुमच्याकडे बघायचं पर्स्पेक्टिव्ह वेगळा वेगळा असतो की ते त्याच्यावरती पण डिपेंड करतं की तुम्ही लोकांना कसे बघतायत किंवा त्यांच्यासोबत तुमचा व्यवहार कसा आहे. तो म्हणजे मला खूप आवडायचं. मी सगळ्यांना ऑब्झर्व करायचो. म्हणजे हेच नाही तर मी डायरेक्टरला ऑब्झर्व करायचो, आमचा असिस्टंट डायरेक्टर होता त्याला पण ऑब्झर्व करायचो की हे लोकांना नक्की कसं ट्रीट करतायत किंवा काय करतायत. तर ते बेसिक गुण तर आहेच. ते सोडले तर मला वाटतं की ॲक्टिंग सोडून एक माणूस म्हणून खूपच म्हणजे साधं असावं. असं नाही की तुम्ही खूप एक मोठा भार घेऊन चाललेत की मी भाग्यम जैन आहे, ठीक आहे, अजून तर असं काही नाही आहे. मी एक्झाम्पल देतो आहे की मी हा आहे किंवा मी तो आहे असं घेऊन तुम्ही चालले तर मला नाही वाटत की ती दूरदृष्टी तुम्ही बघतायत तुमच्या स्वतःसाठी. सो असं काही म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर मला म्हणजे खरंच खूप इमोशन्स माझे फ्लो झाले होते. कारण की आत्ताही मी जेव्हा त्याच्याबद्दल बोलतो ना मला थोडंसं असं म्हणजे आतमधून वेगळंच फील होतं. कारण की आता आपला शूट संपला आणि ती जे फीलिंग्ज होते किंवा ती जी मजा होती किंवा तो जो एक्सपिरियन्स होता तो खरंच खूप वेगळा होता. आणि खरंच मी 100% शुअर नसू शकतो ऑब्व्हियसली, कारण की अनप्रेडिक्टेबल आहे ही इंडस्ट्री, की परत अशा गोष्टी मला करायला मिळतील की नाही किंवा असा एक्सपिरियन्स माझ्यासोबत होणार की नाही, मला मिळणार की. आत्ता पण जेव्हा मी ते सांगतो आहे ना सगळ्या गोष्टी तेव्हा मला एकदम हिटबॅक होत आहेत ते सगळे की कसं होतं किंवा काय झालं होतं. त्यातल्या त्यात जेव्हा आपलं पोस्टर लॉन्च झालं होतं तेव्हा पण आता ती गोष्ट तर सगळ्यांना कळलीच आहे की मी रडलो होतो पण त्या दिवशी पण मी खूप कंट्रोल केलं होतं पण माझं झालंच नाही आणि ते इमोशन्स निघालेत सगळ्यांसमोर. तर त्याच्यावरनंच मला वाटतं की सगळंच लोकांना कळलं असेल की ह्याला काय वाटतं फिल्मबद्दल, आणि ज्याला नसेल कळलं त्याच्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. तर खूप खूप डिफरन्स झाला आहे आणि मला वाटतं की एक जो कॉन्फिडन्स बिल्ड झाला आहे तो आता कधी तुटणार नाही. फॅमिलीबद्दल जर सांगायचं असेल की फॅमिली सपोर्टबद्दल किंवा त्यांचे काय रिॲक्शन्स होते तर मला वाटतं की 6 महिन्याआधी त्यांनी कधी विचार पण नसेल केला की आपण ह्या इंडस्ट्रीकडे एक पाऊल ठेवणार किंवा आपल्यातलं कोणी ह्या इंडस्ट्रीमध्ये जाणार. मला म्हणजे असं डीप लेवलला त्यांनी कधीच विचार केला नसेल. आणि त्यातल्या त्यात मी ड्रीम्स खूप बघितले होते पण मला माहिती नव्हतं की ते अचीव कधी होतील. कारण की ड्रीम्स बघणं ही वेगळी गोष्ट आहे, त्याच्याकडे जाणं ही वेगळी गोष्ट आहे आणि ते अचीव करणं ही तिसरीच गोष्ट आहे. तर माझं तर खूप 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 कौतुक आहे माझ्या फॅमिलीबद्दल. सगळ्यात आधी तर मी बाबांचं, मम्मीचं आणि दीदीचं म्हणणार. कारण की मला वाटतं बाबा आणि मम्मी जर नसले असते तर हे शक्यच नव्हतं. कारण की त्यांनीच म्हणजे मी छोटा होतो तेव्हापासून हे जे स्किल्स माझ्यात आले ते खरं त्यांच्यामुळे आहेत. कारण की त्यांची इच्छा होती की मी हे करावं ते करावं. त्याच्यानंतर मला इंटरेस्ट डेव्हलप झालं.
म्हणजे जे आपण म्हणतो की गॉड गिफ्ट, ते वेगळी गोष्ट झाली, पण त्याला शेप देणं किंवा त्याला मोल्ड करणं हे तुमचे पेरेंट्स तुम्हाला कसं शिकवतात किंवा तुम्हाला काय इन्कल्केट करतात किंवा तुम्हाला कुठे क्लासेसमध्ये पाठवतात किंवा तुम्हाला काही 2 गोष्टी अजून एक्स्ट्रा शिकवतात, ते त्याच्यावरती डिपेंड करतं. आणि मला वाटतं की जेव्हा मी छोटा होतो तेव्हापासून माझे घरच्यांनी मला स्पोर्ट्समध्ये, आर्टमध्ये, मी ड्रॉइंग करायचो, मग त्याच्यानंतर नॉट जस्ट दॅट, तर स्विमिंगमध्ये, बॅडमिंटनमध्ये, टेबल टेनिसमध्ये, स्केटिंग, बास्केटबॉल, हे मी सगळं केलेलं आहे. त्यातल्या त्यात सगळ्या झेडपीजमध्ये माझं नाव होतं. योगाचं झेडपी मी जिंकलेलो आहे. त्याच्यानंतर मी डिस्ट्रिक्टमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. मग त्याच्यानंतर मी जेव्हा 4th-5thमध्ये होतो त्या टाईमलाच मी ॲक्टिंगकडे सुरू केलं होतं आणि मला 3 वर्ष स्टार परफॉर्मर ऑफ द इयर पण मिळालं होतं आमच्या त्या इन्स्टिट्यूटमध्ये. मग त्याच्यानंतर मी डान्स प्रोफेशनली करायला लागलो, म्हणजे थोडंसं मोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये जायला लागलो डान्स शिकायला वगैरे. मग हळूहळू माझ्या घरच्यांनीच मला शेप केलं आणि त्यांच्यामुळे मला इंटरेस्ट डेव्हलप झालं. मग मी 10वी नंतर थोडंसं फोकस करायला स्टार्ट केलं. आणि माझ्या बहिणीचं मला खूपच कौतुक आहे, कारण की तिने मला सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट केलं आहे. म्हणजे ते जरी हे फील्ड नसले, अभ्यास असलं किंवा इन जनरल पण जे तुमच्यात आयुष्यासोबत घडतं त्यात पण तिने मला खूप म्हणजे दरवेळेस हेल्प केलं आहे. आणि दरवेळेस ती म्हणायची की काही टेन्शन नको घेऊ, तुझ्याकडे होऊन जाईल. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला कळत नाही की आमच्या फॅमिलीमध्ये लोकांना कॉन्फिडन्स इतका कसा आहे, तुझ्याकडनं होऊन जाईल, हा म्हणजे वेगळाच कॉन्फिडन्स आहे त्यांच्या मनात. म्हणजे आपल्याला ही गोष्ट कळत नाही की आपल्यालाच कधी कधी डाऊट असतो की हे होणार की नाही, पण त्यांचं माहीत नाही, त्यांचं वेगळंच. आणि ते ज्या ॲटिट्यूडमध्ये बोलतात ना, तू कशाला टेन्शन घेतो, तुझ्याकडनं होऊन जाईल. काल परवाचीच गोष्ट आहे की मी एक म्हणजे ऑडिशनसाठी एक शूट करत होतो आणि त्यातल्या त्यात पप्पा, म्हणजे मला थोडंसं डाऊट होतं हे काय असं होणार. ते म्हटले अरे ते म्हणतील इतकं भारी आहे की काही टेन्शनच घेऊ नको. म्हणजे ही गोष्ट असतेच फॅमिलीची आणि ती माझ्या फॅमिलीमध्ये जास्तच आहे. हेच नाही तर मला वाटतं की माझ्या पॅटर्नल फॅमिली किंवा मॅटर्नल फॅमिली, त्यांनी ते जेव्हा फिल्म बघतात आणि त्यांचं जेव्हा चेहरा मी बघतो की ह्यांना फिल्म कसा वाटतोय, जो प्राऊडनेस असतो ना त्यांच्या चेहऱ्यावरती, तो बघून यार म्हणजे इतकं भारी वाटतं ना, म्हणजे असं सुखसुखीत वाटतं एकदम खूप. आणि जेव्हा माझ्या अंकलनी मला पोस्टरसोबत असं फोटो काढून पाठवलं, त्यांच्या चेहऱ्यावरती जी खुशी होती ती मला फील होत होती. म्हणजे पप्पांनी मला दाखवलं, बाजूलाच बसले होते आणि त्यांनी असं दाखवलं. आम्ही ते 2-3 वेळा आम्ही असंच बघतच होतो त्याला 2-3 मिनटं की वा यार ह्यांना म्हणजे आपण जिंकलो कुठेतरी. जर आपण आपल्या फॅमिलीचं नाव पुढे घेऊन चाललोय किंवा आपल्या फॅमिलीचं नाक खाली होत नाही आपल्यामुळे, म्हणजे आपण जिंकलो, म्हणजे आपण काहीतरी चांगलंच केलं आहे आयुष्यात आणि म्हणजे भारीच करतोय. तर ऑब्व्हियसली एक फिल्ममध्ये भाग घेणं किंवा एक फिल्ममध्ये लीड रोल करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि कोणीही इमॅजिन नव्हतं केलं की भाग्यम डायरेक्ट मोठ्या स्क्रीनवरती येणार आहे. भाग्यम आपला घरचा मुलगा जो फालतूपणा करायचा आपल्या घरी बसून, सगळ्यांसोबत बसायचा, खेळायचा, आणि तो म्हणजे हे लिटरली ते बोलले, तो इतक्या मोठ्या स्क्रीनवर येतोय. आणि म्हणजे जेव्हा मी त्यांना भेटलो ना, कोणते फॅमिली फंक्शन असेल किंवा काही असेल, ते म्हणजे लिटरली येऊन जेव्हा ते माझ्याकडे फक्त यायचे ना चालून, जो चेहऱ्यावरती त्यांचा होता ना, जो लुक होता, तोच बघून मला कळलं की बस भाई ह्यांना म्हणजे हे खुश झालेत. पंक्याला प्रेक्षकांनी जो प्रेम दिला आहे त्याच्यासाठी म्हणजे मी तर खूप 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 धन्यवाद आहे त्यांना. कारण की फर्स्ट टाईम मी एका फिल्ममध्ये काम केलं आहे, त्यातल्या त्यात लोकांना ते आवडणं ही खूप म्हणजे गर्व नाही म्हणणार, पण म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की लोकांना मी आवडतोय, स्क्रीनवरती लोकांना मला बघायला आवडतं आहे. म्हणजे तर ते पोरं असेल, पोरी असेल, ते जाऊ द्या, पण एक आपण म्हणू शकतो की सगळ्यांना आवडतंय. आणि जसं आपले दिग्दर्शक म्हणतात की एक नवीन हिरो, स्मार्ट हिरो, चॉकलेट हिरो असा इंडस्ट्रीला मिळाला आहे, तो जर प्रेक्षक असं स्वतःहून म्हणतात तेव्हा आपल्याला वाटतं की येस, ही गोष्ट म्हणजे होती आहे. कारण की आपल्यातले आपले जेव्हा म्हणतात, आपल्याला एक डाऊट असतो की हे खरं आहे की नाही, किंवा हे आपलं मन ठेवायसाठी बोलतायत. पण जेव्हा प्रेक्षक बोलतात ते खरंच बोलतात त्यांच्या मनात, कारण की ते आपल्याला ओळखत नाही, आपण त्यांना ओळखत नाही. त्यांच्या मनात जी गोष्ट असतात ते आपल्याला डायरेक्ट सांगतात की असं असं तू काम केलं आहे आणि असं असं आम्हाला आवडलं आहे किंवा नाही आवडलं आहे, जे काही असेल. पण मला पॉझिटिव्ह रिप्लायजच मिळाले. नवीन आर्टिस्ट असूनही, पहिल्यांदा काम करूनही, इतक्या मोठ्या स्टारकास्टसोबत असूनही एवढं प्रेम मिळणं, आणि जेव्हा मी थिएटर व्हिजिट्सला जातो लोकांनी माझ्यासोबत फोटो काढणं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं हे गॉड गिफ्ट आहे, कारण की ही गोष्ट सगळ्यांना मिळत नाही. आणि मराठी सिनेमाला इतकं भरभरून तुम्ही म्हणजे आवर्जून बघतायत,
ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हॉरर कॉमेडी सिनेमा ऑब्व्हियसली एक्सप्लोर नव्हता झालेला जॉनर आहे, तर काहीतरी नवीन तुमच्यासाठी पण आहे, तर तुम्ही नक्कीच बघावं. माझ्यासाठी नाही तर मराठी सिनेमाला आम्ही काय दिलं आहे त्याच्यासाठी बघावं. सो थँक्यू सो मच. तुम्ही इतकं आवर्जून हे बघतायत आणि ह्याला चांगले चांगले रिव्ह्यूज देत आहेत. आणि जर नसेल दिले तर अजूनही बुक माय शो उघडं आहे, तिथे तुम्ही जाऊन आम्हाला अजूनही रिव्ह्यूज देऊ शकतात. सो दॅट्स इट. थँक्यू सो मच.